त्या दुःखातून त्रासातून मला मुक्त कर. मी दर्शनासाठी, आपल्या दर्शनासाठी तो रडत होता. माझ्या डोळ्यातून कधी पाणी आलं मलाही कळलं नाही. तो त्याने विडा, आम्ही तो विडा ठेवला. त्याने तो मोबाईल उचलला आणि देवाच्या कानाला लावला. मी देवाच्या कानाला मोबाईल लावला, तिकडून तो बोल. त्या कुठल्याही घटनेचा, प्रसंगाचा मला वाईट वाटलं नाही. आणि तो तिकडून पुन्हा म्हणत होता, दत्तात्रय प्रभू मला या संकटातून मुक्त कर, आपली कृपादृष्टी असू द्या आणि हे माझं ऑपरेशन निर्विघ्न पार पडू द्या. आणि बाहेर जाऊन स्मरण करत बसला. तिकडून जेव्हा फोन आला, 9ला बसलेला, संध्याकाळी 5 वाजताच त्याने आपलं आसन मोडलं. दुसऱ्या नामाचं स्मरण करत बसला. जेव्हा तिकडून फोन आला की ऑपरेशन सक्सेस झालंय, 5 वाजता फोन आला, तोपर्यंत त्याने पाणी, चहा काहीही घेतलं नाही. मी बरेच प्रयत्न केले आणि 1.5 महिन्यानंतर ते पेशंट 150 पायऱ्या चढून मंदिरात कधी आलं ते मलाही कळलं नाही. ही दत्तात्रय प्रभूंची कृपादृष्टी जर असेल, हे परमेश्वराचं जर हे असेल, तर ती ताकद आपण या ठिकाणी निर्माण करू शकता. फक्त सेवादास या ठिकाणी महत्वाचा आहे. असो, यानंतर